सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स अटी लागू। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कर्मवीर शंकररावजी काळे यांना फक्त समाजाची काळजी होती, त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते। समाजाची निष्काम सेवा एवढेच त्यांचे ध्येय होते। संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढ्याच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरवोद्गार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले। शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 11व्या स्मरणानिमित्त कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानातही अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी आयोजित कीर्तन रूपी सेवेप्रसंगी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते। कर्मवीर शंकररावजी काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला। त्यांनी ठरवले असते तर आपल्या स्वमालकीचे असंख्य शाळा महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते, परंतु गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली। त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेचे माजी संचालिका सौ पुष्पताई काळे, सौ स्नेहलताताई शिंदे, अनिलराव शिंदे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे माजी संचालिका सौ चैतन्यताई काळे आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज दादांची म्हणजे कर्मवीर शंकरराव काळेंची 11वी पुण्यतिथी आहे। कोपरगावकरांनी हा जो पुतळा ठेवला इथे त्यांच्या स्मरणार्थ आज मी इथे आलेली आहे आणि कोपरगावकरांचे धन्यवाद मानते परत की त्यांनी हा पुतळा इथे उभे करण्याची परवानगी दिली आणि काम करून घेतलं। बाकी कोपरगाववर काळेसाहेबांची नेहमीच आशीर्वाद राहणारे आणि कोपरगावची भरभराट होईल। आता सगळ्यांना सगळेजण सुखरूप राहा, हेल्दी राहा, तेच महत्त्वाचं आहे। धन्यवाद। अगदीच 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 खूप मेहनत करतोय तो, मन लावून काम करतोय, त्याच्या दिवस रात्र मेहनत करतोय, कुठेही आळस नाही, पुढं काम ढकलणं नाही, बरोबर तो पावलावर पाऊल ठेवून चालला आहे। आणि मला बाकीच्याही लोकांकडनं फीडबॅक येतोच आहे की काळेसाहेबांची आठवण येते, त्याच्यामुळे निश्चितच तो दादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालत आहे। त्यालाही शुभेच्छा। म्हणजे मी 89ला आमच्या करंजी गावी रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल काढल्यामुळे ते काम पाहून त्यांनी मला 1994 साली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा मला संचालकही केलं, व्हाईस चेअरमनही केलं, गौतम मिल्कचा मी चेअरमनही होतो। असे अनेक पदं त्यांनी मला माझे काम पाहून त्यांनी दिलं। माझी निष्ठा ही काळे साहेबावर शेवटपर्यंत होती। त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार अशोकराव काळे यांच्याबरोबरही माझी निष्ठा कायम राहिली। त्यांच्याही खांद्याला खांदा लावून मी त्यांना साथ दिली आणि आता तिसऱ्या पिढीमध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्याही बरोबर काम करण्याची संधी मिळाली। त्यांनी मला म्हणजे माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं। मी ब्राह्मणगाव गटामधून माझी पत्नी बहुमताने निवडून आली आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमार्फतही मला जनतेची सेवा करायला मिळाली, म्हणूनच हा पुतळा या ठिकाणी आम्ही उभा करू शकलो। असंच काळे साहेबाच्या कुटुंबावर आमचं प्रेम शेवटपर्यंत राहील याची मी ग्वाही देतो।
शिर्डी येथून जवळच काल संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास 150 लोकांना अन्नातून विषबाधा झाली असून यात वधू पित्याचाही समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विवाह सोहळ्यात येणाऱ्या नागरिकांना अचानक त्रास जाणू लागल्याने नातेवाईक आयोजकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत विषबाधा झालेले नागरिक साईनाथ रुग्णालय येथे साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकरिता येत होते. साईबाबा रुग्णालयात जवळपास 35 तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे 100हून अधिक व्यक्तींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी काल उत्साही वातावरणात मतदान झाले. सरपंच पदाचे 178 जागांसाठी 610 उमेदवार रिंगणात आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाचे 1701 जागांसाठी 3995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह होता. दुपारी 3:30 वाजेपर्यंत 61.16% मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा ओघ कायम राहिला. जिल्ह्यात संध्याकाळी 5:30 पर्यंत सरासरी 79.13% मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. आज मतमोजणी होणार आहे. पाण्यावरून नगर नाशिक जिल्ह्याविरोधात मराठवाडा असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण नगर नाशिक जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या आदेशाचा फेरविचार व्हावा अशी मागणी नगर जिल्ह्यातून होत असताना आता या वादात शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली असून रस्त्यावर उतरण्याचा तसंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. सुरुवातीला मराठवाड्यातून कुणबी नोंदणी शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. 3 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार त्यांची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदणी शोधण्यासाठी 4 नोव्हेंबर पासून विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मतदान करून बाहेर येताना हृदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये सुनील कांतीलाल गांधी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मतदान करण्यासाठी घरी येऊन दमदाटी करत मारहाण केली म्हणून नवनाथ निवृत्ती सुतार यांनी मोना अभयकुमार गुगळे यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊळ कुंभारातील काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास समाधान भागवत गुडगे यांच्या राहत्या घरी 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी दाराची कडी उघडून घरात प्रवेश करत 90,000चे 1.5 तोळ्याचे मणिमंगळसूत्र, 6 बार ब्रेसलेटसह चांदीचे दागिने, 9,000 रुपये, 1.5 ग्रॅम कानातले, रोख रक्कमेसह एक किमती मोबाईल असा ऐवज चोरून नेला आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून काल सकाळी 9:30 वाजता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन 1400 क्युसेक वेगाने झेपावले. या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनात साधारण 500 दशलक्ष घनफूट पाणी वापरात येईल असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी दिवसभर शांततेत मतदान सुरू असताना शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजता बाहेरील राज्यातील मतदारांना मतदानापासून रोखटल्याने 2 गटात विवाद झाले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामपंचायतीसाठी एकूण 79.48% मतदान झाले. नगर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत 75% मतदान झाले. तालुक्यात कुठेही अनुसूचित प्रकार घडला नाही. आज मतदानाचा फैसला होणार आहे. सरपंच पदासाठी अरणगाव, देऊळगाव, सिद्धी, वडगाव, गुप्ता येथे मोठी चुरस पाहायला मिळाली. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.